हरे कृष्णा रामकृष्ण हरी. नमस्कार, मी रासपतीदास. आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या अभंग तुकोबांचे या मालिकेमध्ये. आषाढी एकादशी विशेष हा कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत आपण 12 भागांमध्ये अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे. हा 13वा भाग. या भागामध्ये आपण 2 खूप सुंदर अभंगांची चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये तुकाराम महाराज आपल्याला खूप सुंदर अशी उदाहरणं देत आहेत. त्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की खाली कमेंट सेक्शन, डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या सर्व या भागांची लिंक आहे, जी प्लेलिस्टची लिंक आहे ती देण्यात आलेली. त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व भाग पाहू शकता. जर पाहिले नसतील तर आवर्जून पहा. शिवाय खाली एक व्हॉट्सॲप कम्युनिटी, गीता संदेश जो आहे आपला व्हॉट्सॲप ग्रुप, व्हॉट्सॲप कम्युनिटी, त्याची लिंक देण्यात आलेली आहे. त्या कम्युनिटीवरती आपल्या या सर्व भागांची माहिती दिली जाते. याशिवाय इतरही काही कोर्स आहेत, मराठी भगवद्गीता कोर्स आहे, त्या सर्वाची माहिती आणि आपल्या येणाऱ्या सर्व कोर्सेसची, सर्व कार्यक्रमांची माहिती या कम्युनिटीमध्ये दिली जाते. मोफत आहे, सर्वांसाठी आहे. कृपया ती कम्युनिटी जॉईन करा, जिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. रोज तुम्हाला तिथे व्हिडिओ पाठवला जाईल. आणि नेहमीची विनंती, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, ज्याद्वारे हा व्हिडिओ जास्त जणांना दाखवला जातो. आपले प्रश्न, अभिप्राय जर असतील किंवा इतर कोणते अभंग तुम्ही ऐकू इच्छिता ते कमेंटमध्ये लिहून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि या प्रचाराच्या कार्यामध्ये आपलं योगदान द्या. तर आजच्या या 13व्या भागामध्ये खूप सुंदर अभंग आहेत आणि खूप सुंदर दृष्टांत तुकाराम महाराज देत आहेत. शेवटपर्यंत हा भाग पहा. त्यांची दृष्टांत देण्याची जी पद्धत आहे किंवा जो विचार, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतका सूक्ष्म विचार करून तुकाराम महाराज किती महत्त्वाच्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गोष्टी शिकवत आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत, 2 अभंग आपण पाहणार आहोत. त्यातला हा पहिला अभंग. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणत आहेत की एखादा व्यक्ती मेला असेल, घरामध्ये मृतदेह असेल, तर तो झाकूनही काही शेतकऱ्यांना पेरणी करावी लागते. ह्याचं उदाहरण देऊन तुकाराम महाराज एक गोष्ट आपल्याला सांगतायत. त्यात लिहित आहेत इथे तुकाराम महाराज, मढे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाचे वाणी लवलाही. मढे मृतदेह झाकून पेरणी करीती पेरणी, कुणबियाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या वाणी, त्यांच्या वाणीमध्ये लवलाही म्हणजे घाई, गडबड. एखादा व्यक्ती मेला जरी असेल घरामध्ये किंवा आजूबाजूला कुठे तुमच्या वस्तीमध्ये, तरी त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये गडबड आहे. अरे पाऊस झालाय, नांगरणी झाली, वापसा आलेला आहे, आता पेरणी केली पाहिजे, चला 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 सगळे पेरणी करा. आता योग्य वेळी पेरणी नाही झाली तर काही उपयोग नाही होणार, नंतर पेरणी नाही करता येणार पाऊस झाल्यानंतर. त्यामुळे पहिला पाऊस झाला आहे, वापसा आला आहे, आता पेरणी करणं महत्त्वाचं आहे. आत्ता हे काम महत्त्वाचं आहे. व्यक्ती मृतदेह आहे, दुःख आहे जीवनामध्ये, तो त्रास आहे, पण पर्याय नाही आहे. पेरणी करावी लागणार आहे, नाहीतर तुम्ही 4 महिन्यानंतर खाणार काय, हे तुकाराम महाराज सांगतायत. की ज्या पद्धतीने कधीकधी एखाद्या शेतकऱ्याला मृतदेह झाकून पेरणी करावी लागते, तयापरी, पुढच्या ओळीत लिहित आहेत, त्याचप्रमाणे तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. या शेतकऱ्याप्रमाणे ज्यांना मनुष्यदेह मिळाला आहे ना, त्यांनी या शेतकऱ्याप्रमाणे त्वरा केली पाहिजे. त्याच्या शेतकऱ्याप्रमाणे तळमळ असली पाहिजे. जसं शेतकऱ्याच्या मनात तळमळे पेरणी झाली पाहिजे या दुःखातही, त्याचप्रमाणे मनुष्य जीवनामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत, खूप समस्या आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. आपल्या जीवनात, प्रत्येकाच्या जीवनात अनंत अडचणी आहेत. पण मनुष्यदेह प्राप्त झाला आहे, त्याचा उद्देश हा आहे की भगवतभक्ती झाली पाहिजे. त्याची तुलना त्या पेरणीशी केलेली आहे. कारण त्या पेरणीमुळे भविष्यात आपल्याला लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे भगवत भक्तीद्वारे जरी आत्ता समस्या असल्या, आत्ता जरी कठीण परिस्थिती असली आपल्या जीवनामध्ये, तरी आपण ती सांभाळून, त्या मढ्याला झाकून किंवा त्याला थोडंसं साईड पार्क करून, त्याच्याने बॉक्डअप न होता, त्याच्याने ओव्हरवेल्म न होता, त्याच्याने घाबरून न जाता, त्याला सांभाळत, त्यासोबत त्या समस्यांना तोंड देत देत हरिभक्तीचंही महत्त्व, भगवतभक्तीचं महत्त्व जर आपल्या जीवनात अबाधित ठेवलं तर आपलं खरं कल्याण हे तुकाराम महाराज सांगतायत. तयापरी करी स्वहित आपुले, जयासी फावले नरदेह. ज्याला नरदेह मिळाला आहे ना, एवढ्या 84 लक्ष योनींमध्ये ज्यांना नरदेह मिळाला आहे, त्यांनी या नरदेहाचा लाभ घेतला पाहिजे. पुढे ते म्हणतात, पुढे खूप सुंदर दृष्टांत आहे पुढच्या 3ऱ्या ओळीमध्ये. ओटीच्या परिस मुठीचे ते वाढे, या परी कैवाड स्वहिताचे. त्याच उदाहरणात, पेरणीच्या उदाहरणात ते सांगतायत. आता मशीनद्वारे पेरणी केली जाते, ट्रॅक्टरच्या मागे पेरणीचं मशीन असतं आणि
ॲटोमॅटिक धान्य त्यातनं निघतं आणि जमिनीत पेरलं जातं. पण पूर्वी तिफण वापरली जायची. गाणं आहे ना, काळ्या मातीत मातीत तिफण चालते. तर ती तिफण वापरली जायची. इज थय थया नाचते ढोल, काय ढग ढोल वाजवितो. सुंदर गाणं आहे. तर त्या गाण्यामध्ये तिफण सांगितलेली. ते पूर्वी तिफण वापरून पेरणी व्हायची काही वर्षांपूर्वीपर्यंत. बैलाच्या मागे तिफण जोडली जायची आणि मागे एक त्या शेतकऱ्याची बायको किंवा घरातली स्त्री उभारून तिच्या ओटीमध्ये, किंवा शेतकरी त्याच्या गळ्यात कपडा बांधून ओटीमध्ये धान्य ठेवायचा आणि त्या धान्यातलं थोडं थोडं मुठीत काढून त्या तिफणमध्ये ते सोडलं जायचं ते धान्य, आणि त्या तिफणच्या त्या 3 ह्याच्यातनं जमिनीत पेरलं जायचं धान्य. तर तुकाराम महाराज इथे ते उदाहरण देत आहेत. ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. ओटीतलं जे आपल्या छातीपाशी आहे कापडामध्ये, ओटीमध्ये, याची तुलना केलेली आहे त्यांनी आपल्या जीवनातील समस्या किंवा आपल्या जीवनातील आपण जो संघर्ष करतो, आपल्या भौतिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याची तुलना केली ओटीतल्या धान्याशी. आणि ते म्हणतात, ओटीतलं धान्य कितीही सांभाळून ठेवलं तुम्ही, आयुष्यातल्या भौतिक समस्यांना कितीही ठीकठाक करण्याचा प्रयत्न केला, सोडवण्याचा प्रयत्न केला, तरी ते धान्य तेवढंच राहणार आहे. पण मुठीतलं जे आहे ते तुम्ही सोडून देताय त्या तिफणीमध्ये, ते गेलं एक प्रकारे. एखाद्याला वाटतं की मी हरिभक्ती करून काय फायदा होणार आहे, मी हरिनाम घेऊन काय फायदा होणार आहे, मी भागवत श्रवण पठण करून काय फायदा होणार आहे, मी हरिभक्तांचा संघ केल्याने काय फायदा होणार आहे, मी पंढरीला वारीला गेल्याने, विठ्ठलाचं दर्शन घेतल्याने काय फायदा होणार आहे, या सर्व आध्यात्मिक गोष्टी केल्याने काय फायदा होणार आहे, मला भगवंतांची सेवा केल्याने, वैष्णवांची सेवा केल्याने काय फायदा होणार आहे, ज्याने माझा वेळ वाया चालला, त्या वेळात मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो, त्या वेळात मी मोठं घर बांधू शकतो, त्या वेळात मी चांगले कपडे खरेदी करू शकतो, त्या वेळात मी अजून गडगंज संपत्ती जमा करू शकतो. हे ओटीतलं आहे आणि ते जे आहे ते मुठीतलं आहे. एखाद्याला वाटते की ते वाया चाललंय, माझा वेळ वाया चाललाय हरिभक्तीमध्ये, जपामध्ये, कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये, सेवेमध्ये. पण तुकाराम महाराज म्हणतायत, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे. अरे पण जे मुठीतलं आहे ना, तेच पुढे मोठं धान्य निर्माण करणार आहे जमिनीत जाऊन, त्याने खूप सारं पीक येणार आहे. त्यामुळे नुसतं ओटीत ठेवू नकोस, नुसतं त्या भौतिक समस्यांबद्दल विचार करत बसू नकोस, ते मुठीतलं घे आणि ते सोड. म्हणजे भगवत भक्तीमध्ये वेळ तुझा दे, तुझी शक्ती दे, ज्याद्वारे तुझं भविष्यामध्ये हित होईल. हरिनाम घेतल्याने, भागवत कथा श्रवण केल्याने, वारीला गेल्याने, पंढरीचं दर्शन केल्याने किंवा इतर काही गोष्टी केल्याने ज्या आध्यात्मिक आहेत, लगेच या आयुष्यात 2 दिवसात मला जप केल्याने पैसे मिळाले, हे मिळालं, ते मिळालं, समस्या सुटल्या, असं नाही होणार कदाचित. पण आपलं भविष्यातलं स्वहित, हाच तर फरक आहे प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये. प्राणी फक्त लगेच इमिडिएट काय मला मिळणार आहे, लाभ मिळणार आहे, तो तेवढाच फक्त इंद्रियांपुरता लाभ पाहतात. पण मनुष्य त्याचं दूरदृष्टीचं हित काय आहे ते पाहू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत, ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे, या परी कैवाड स्वहिताचे. याचप्रमाणे कैवाड म्हणजे महत्त्व जे स्वहिताचं आहे, ते आध्यात्मिकतेचं महत्त्व आहे, भगवत भक्तीचं महत्त्व आहे, ते याप्रमाणे आहे. ओटीच्या परीस मुठीतलं ते वाढे. ते जर तुम्ही हरिभक्तीमध्ये वेळ दिला, शक्ती दिली, तर त्याने खरा लाभ होणार आहे. पुढे ते सांगतायत, नाही काळ सत्ता आपुले हाती. आपल्या हातात काळाची सत्ता नाही आहे. काळ हा खूप प्रभावी आहे, कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. भौतिक जीवन खूप भयावह आहे, कधीही कुठलंही संकट येऊ शकतं, मृत्यू येऊ शकतो. त्यामुळे जे हे जाणतात की काळसत्ता आपल्या हातात नाही आहे, जाणते हे गुंती उगवती, ह्या भौतिक जगताच्या, भौतिक आयुष्याच्या गुंत्यातनं ते उगवती, ते बाहेर येतात, हरिभक्तीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतात, खरा लाभ मनुष्य जीवनाचा प्राप्त करतात. तुका म्हणे पाहे आपुली सूचना. माझी सूचना मी जी दिलेली आहे ती पाहून जर कोणी शहाणा असेल तर तो त्याचं पालन करतो, हरिभक्ती गंभीरतेने घेतो. तुका म्हणे पाहे आपुली सूचना, करीतो शहाणा मृत्यूलोकी. तर तो त्याप्रमाणे करीतो, त्याप्रमाणे तो वागतो आणि या मृत्यूलोकी त्याचं भक्तिमय जीवन गंभीरतेने घेतो, हरिभक्ती गंभीरतेने घेतो, हरिनामाचा जप, संख्यापूर्वक जप, नित्य नियमाने रोज जप, हरिभक्तांची सेवा, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करणे, भगवंतांची भक्ती करणे, भगवंतांबद्दल श्रवण करणे, ह्या भक्तिमय गोष्टी तो गंभीरतेने घेतो. हे तुकाराम महाराज सांगतात. म्हणून म्हणतायत की त्वरा करा, भौतिक समस्या कधीच सुटणार नाही आहेत, त्या चालूच राहणार आहेत.
झाकून या मढे करीती पेरणी. एवढी वाईट परिस्थिती आपल्यावर नाही आली की मढ झाकून हरिभक्ती करावी लागते, नाही. पण बाकीच्या ज्या छोट्या क्षुल्लक गोष्टी आहेत या भौतिक जगतातल्या आपल्याला खूप मोठ्या वाटत असल्या तरी आपल्या भौतिक बंधनाच्या भौतिक कष्टांच्या समोर त्या गोष्टी खूप छोट्या आहेत. त्यामुळे खरं हरिभक्ती जे आहे, हरिप्रेम जे आहे ते प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्वरा केली पाहिजे, हे तुकाराम महाराज सांगतायत. अशाच पद्धतीने पुढच्या अभंगात ते खूप मजेशीर गोष्टी सांगत आहेत. खरं तर या खूप गंभीर आहेत, पण एका मजेशीर पद्धतीने तुकाराम महाराज इथे सांगत आहेत. किती एक्स्ट्रीम गोष्टी सांगत आहेत. आपल्याला एवढं करायची गरज नाही आहे, पण निदान हे ऐकून आपण थोडा तरी प्रयत्न करू म्हणून तुकाराम महाराज अशी अतिशय एक्स्ट्रीम उदाहरणं सांगत आहेत. ते म्हणतायत, सांडुनिया सर्व लौकिकाची लाज, आळवा यदुराज भक्ती भावे. या लौकिक भौतिक जीवनामध्ये त्याची जी लाज आहे ती कुठली लाज आहे, तर बाबा माझ्याकडे एवढं धन नाही, त्याच्याकडे एवढं धन आहे, माझ्याकडे असेच कपडे आहेत, त्याच्याकडे एवढे कपडे आहेत, माझ्या मुलीचं लग्न मी एवढं छोटंच केलं, त्यांनी त्याच्या मुलीचं लग्न किती मोठं केलं. किंवा एखाद्या गडगंज व्यक्तीने बघा त्यांची लग्न किती मोठी मोठी होतात, माझ्याकडे खूप कमी आहे. ह्या प्रकारची जी लौकिकाची लाज आहे ना, कंपॅरिझन आहे, ह्याच्याकडे तेवढं त्याच्याकडे तेवढं, अरे सगळ्यांचं जाणार आहे, कुणाचंही परमनंट नाही आहे. असणं महत्त्वाचं नाही आहे, ते असलेलं तुम्ही त्याचं काय करताय हे महत्त्वाचं आहे. त्याला सॅटिस्फॅक्शन म्हणतात. गोष्टी गोळा करून सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार, संपत्ती गोळा करून सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. जेवढी तुमच्याकडे आहे, तुमच्या कर्तृत्वाद्वारे, तुमच्या कर्माद्वारे, प्रारब्धाद्वारे जे काही तुम्हाला मिळेल, तुमच्या प्रयत्नांद्वारे. आळशी बनायला सांगत नाही इथे कोणी आपल्याला, पण आपल्या काय माफक प्रयत्नांद्वारे, त्याच्यासाठी परिश्रम नाही केला पाहिजे. आपण एका मागच्या भागामध्ये चर्चा केली. त्या प्रयत्नांद्वारे जे आपल्याला मिळेल त्याचा आपण व्यय कसा करतोय, त्याचा आपण खर्च कसा करतोय, त्या आपल्या फॅसिलिटीजचा, संपत्तीचा, गोष्टींचा, ह्याच सॅटिस्फॅक्शन आहे. फक्त गोष्टी गोळा करून सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही कुणालाही आयुष्यामध्ये. त्यामुळे तुकाराम महाराज सांगतायत, सांडुनिया सर्व लौकिकाची लाज, आळवा यदुराज भक्ती भावे. यदुराज, यदुनंदन, भगवान श्रीकृष्ण, विठ्ठल पांडुरंग यांची भक्ती करा, त्यांना आळवा, त्यांचं नाव घ्या. आणि मग ते पुढे सांगतायत की जर खायला काही मिळत नसेल ना, तर पाहुन्या झाडे वरबडुनी पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. जेवण जमा करण्यामध्येही वेळ घालवू नका, तुकाराम महाराज म्हणतायत. एवढी पराकाष्ठा किंवा एवढी एक्स्ट्रीम सिच्युएशन आपल्या गुणावरही आलेली नाही आहे, पण ते एक सांगतायत आपल्याला जागं करण्यासाठी की खायला मिळत नसेल ना, तर झाडं वरबुडूनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे. झाडाचा पाला वरबडून घ्या आणि तो खा आणि विठ्ठलाची भक्ती करा. एवढी महत्त्वाची विठ्ठलाची भक्ती तुकाराम महाराज सांगतायत. वेचुनिया चिंध्या भरुनिया धागा, गुंडाळुनी ढोंगा आळवावे. घालायला कपडे मिळत नसतील तर वेचुनिया चिंध्या जमा करा रस्त्यावरच्या पडलेल्या, भरुनिया धागा, त्या धागा भरा, त्याला शिवा, आणि गुंडाळुनी ढोंगा आळवावे. कमरेला ते वळकट जे मिळते ते गुंडाळा, कसं तरी शरीर झाका आणि भगवंतांची भक्ती करा. आता एवढी एक्स्ट्रीमही आपल्याकडे कुणाकडे परिस्थिती नाही आहे. आपण आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर हे व्हिडिओ पाहत आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करत. आपल्याकडे बेसिक नेसेसिटीज आयुष्यातल्या भगवंतांनी दिलेल्या आहेत, आपल्या प्रारब्धानुसार, पूर्वकर्मानुसार मिळालेल्या आहेत. त्यामुळे एवढी वाईट परिस्थिती नाही आहे. पण तुकाराम महाराज सांगतात, एवढी वाईट परिस्थिती असेल तरीही चिंध्या गुंडाळा, पाला खा, पण विठ्ठलाची भक्ती करा, कारण ते मुठीतलं आहे, ते महत्त्वाचं आहे, त्यातनं खरा लाभ होणार आहे. फक्त या जीवनातल्या भौतिक गोष्टी सॉर्ट आऊट करून, समस्या सोडवून आपलं जीवन खऱ्या अर्थाने आनंदी होणार नाही आहे. त्यामुळे खरा स्वार्थ, खरा स्वहित कशात आहे ते पहा. तुका म्हणे ऐसे मांडिल्या निर्वाण, तया नारायण उपेक्षिना. ह्या पद्धतीने जे निर्वाण, जे भक्तिमार्गाचा किंवा अध्यात्म मार्गाचा अनुसरण करतील, एवढ्या तीव्रतेने, एवढ्या दृढतेने, तया नारायण उपेक्षिना, भगवंत नारायण त्यांची कधीच उपेक्षा करणार नाहीत, ह्याची गॅरंटी तुकाराम महाराज देत आहेत. त्यामुळे तुम्ही दृढतेने भक्ती करा. मढ झाकून करण्याची वेळ आपल्यावर आलेली नाही, पण ते एक्स्ट्रीम उदाहरण तुकाराम महाराज देत आहेत की मढ झाकूनही पेरणी करतायत, तयापरी तुम्ही भक्ती करा. त्याप्रमाणे आयुष्यातले प्रॉब्लेम येतील, समस्या येतील, कष्ट येतील, आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. भौतिक जगतात आपण आहोत म्हणजे कष्ट आहे, पण ते कष्ट दूर जायचं जे मूळ सोल्युशन आहे ते हरिभक्ती आहे. ते मूळ सोल्युशन आहे ते भगवंतांची सेवा आहे. भगवंतांप्रती भक्ती करणे, त्यांचा नावाचा जप करणे, त्यांचा प्रसाद ग्रहण करणे, त्यांची सेवा करणे, हरिभक्तांची सेवा करणे, हे त्या दुःखांचं, त्या समस्यांचं मूळ समाधान ह्याच्यात आहे, ज्याद्वारे आपण परत कधीच जन्म घेणार नाही.
आपण भगवत धामाला परत जाऊ, वैकुंठ लोकाला भगवंतांच्या सानिध्यात, त्यांच्या भक्तांच्या सानिध्यात नित्य आनंदी जीवन जगण्यासाठी, भगवंतांची नित्य आनंदी सेवा करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, आनंदामध्ये एक अतिशय केअर फ्री जीवन जगण्यासाठी, आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू होण्यासाठी आपण जाऊ, याची गॅरंटी तुकाराम महाराज देतात. आणि नारायण भगवान श्रीकृष्ण अशा भक्ताची कधीही उपेक्षा करणार नाहीत. त्याच्या जीवनातील सर्व समस्या भगवंत सोडवतील, हा विश्वास आपण भगवंतांवरती ठेवला पाहिजे, तुकाराम महाराजांच्या शब्दांवरती ठेवला पाहिजे. आणि कितीही समस्या आल्या तरी आपण प्रयत्न केला पाहिजे, भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे की मला तुमच्या या भक्ती मार्गावर दृढपणे चालत राहण्याची, भक्ती करण्याची गंभीरतेने शक्ती तुम्ही द्या, ज्याद्वारे मी ही जी पेरणी आहे माझ्या भल्यासाठीची ती गंभीरतेने करत राहील. हा अतिशय सुंदर उपदेश तुकाराम महाराज या 2 अभंगांमध्ये आपल्याला देत आहेत. आपल्या सर्वांचे धन्यवाद आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आधी सांगितल्याप्रमाणे खाली आपल्या ह्या प्लेलिस्टची लिंक आहे, ज्यामध्ये सर्व भाग आहेत. व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे, ती नक्की जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, आपले अभिप्राय प्रश्न जे असतील ते. व्हिडिओ इतरांना पाठवा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये एका विशेष अभंगासोबत. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्णा, रामकृष्ण हरे. श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम